प्रेक्षको नमस्कार। आजच्या हॅलो सह्याद्रीच्या या भागामध्ये मी डॉक्टर प्रशांत जाधव आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रो, आज आपला भारत देश हा विकसनशीलतेकडून विकसित देशाच्या दिशेने एक घोडदौड करत आहे। त्यानिमित्ताने त्याची वाटचाल सुरू झालेली आहे। किंबहुना प्रगल्भ आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेनेही आपली घोडदौड सुरू झालेली आहे। मित्रो, प्रत्येक सामान्य माणूस या पूर्ण व्यवस्थेमध्ये एक त्याचा महत्त्वाचा घटक आणि भाग आहे। प्रत्येक सामान्य माणसाची ही या उपलब्धीमध्ये प्रत्येक सामान्य माणसाचाही कुठेतरी खारीचा वाटा नक्कीच असतो। अशा परिस्थितीमध्ये सामान्य माणसामध्ये भारतीय अर्थव्यवस्था व अर्थशास्त्राची मूलभूत व उपयोजित अशी आधारित अशी एक समज विकसित होणं हा अतिशय महत्त्वाचा भाग असतो। किंबहुना ती काळाची गरज आहे आणि हीच गरज ओळखून आज आम्ही विषय आपल्यासाठी निवडलेला आहे। आपला आजचा विषय आपण स्क्रीनवर पाहू शकता। आपला आजचा विषय आहे भारतीय अर्थव्यवस्था आणि पुढील वाटचाल। भारतीय अर्थव्यवस्था आणि पुढील वाटचाल। मित्रो, या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ज्ञानार्जन करण्यासाठी आज आपल्यासाठी आम्ही स्टुडिओमध्ये इथे आमंत्रित केलेले आहे श्री संदीप मांडवेवाला यांचा अतिशय प्रगल्भ असा अनुभव सरांचा या विषयाशी आहे। ते यातले तज्ञ आहेत। व्यवसायाने ते चार्टर्ड अकाउंटंट आहेत। 20 पेक्षा जास्त वर्षांचा ऑडिटिंग अँड ॲश्युरन्स अँड इनडायरेक्ट टॅक्सेशन या गोष्टींचा प्रगल्भ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे। 2 दशकांपेक्षा जास्त त्यांना इन्फ्रा प्रोजेक्टचा अनुभव आहे। म्हणजे परियोजना जे असतात या परियोजनांवरती ते सल्लागारही राहिलेले आहेत। त्यांची एक एक्सपर्टी ऑडिट रिस्क मॅनेजमेंट म्हणजेच लेखापरीक्षा जोखीम प्रबंधन या विषयाचा त्यांचा अभ्यास आणि अनुभव अतिशय प्रगल्भ आहे। अर्थनीतीबद्दलचं त्यांचं अभ्यासपूर्ण आकलन ही त्यांच्या एकंदरीत व्यावसायिक व्यक्तिमत्वाची जमेची बाजू आहे। चार्टर्ड अकाउंटंट असण्याच्या नाते त्यांनी लेखाशास्त्र या क्षेत्रामध्ये उच्च स्तराची व्यावसायिक योग्यता व अनुभव प्राप्त केलेला आहे। चला तर मित्रो, आजचा विषय आपण जाणून घेतलेलाच आहे भारतीय अर्थव्यवस्था आणि पुढील वाटचाल। आणि आपल्याला तज्ञ जे आज लाभलेले आहेत, जे आपल्याला मार्गदर्शन या विषयावर करणार आहेत, ते आहेत श्री संदीप मंडावेवाला। सर, आपलं स्वागत या कार्यक्रमामध्ये हॅलो सह्याद्रीच्या। धन्यवाद सर। सर्वात महत्त्वाची गोष्ट जर आपण आजचा जो विषय आपण निवडलेला आहे त्यामध्ये एक गोष्ट अतिशय महत्त्वाची मला जाणून घ्यावीशी वाटते आणि प्रत्येकाचा तो प्रश्न असतो की मुळात अर्थव्यवस्था म्हणजे नेमकं काय, याला एका व्याख्येत कसं मांडतात? नमस्कार मित्रांनो, माझ्या मताने जेव्हा आम्ही अर्थव्यवस्थाचा डेफिनेशन जेव्हा पाहिजे तर माझ्या मताने अर्थव्यवस्था हे एक शब्द नाही, 2 शब्द आहे। जर आपण याची संधी केली तर संधी विच्छेद केला तर आपल्याला 2 शब्द भेटते। एक आहे अर्थ आणि दुसरा आहे व्यवस्था। तर अर्थ म्हणजे काय? अर्थ म्हणजे जे काही इन्कम आपल्या घरात येते, ती चाहे पगार आहे, व्याज आहे, कोणतीही इन्कम आपल्या घरात येऊ शकते, ती म्हणजे अर्थ बेसिकली। तर दॅट इज आपल्या घरात येणारी एनी टाईप ऑफ इन्कम इज अर्थ। आणि त्याचा जो आपण इन्व्हेस्टमेंट करतो किंवा आपण जो खर्च करतो ती आहे त्याची व्यवस्था। तर आपल्या घरात येणारा प्रत्येक इन्कम इज आपल्याला अर्थ आणि त्याची जी आपण व्यवस्था करतो तीच आहे अर्थव्यवस्था। म्हणजे घरात येणारा प्रत्येक पैसा, जे इन्कम आहे, जो पैसा येतो आणि त्याचं केलं गेलेलं व्यवस्थापन म्हणजेच अर्थव्यवस्था। खूप छान सर, खूप सुंदर पद्धतीने आपण हे सांगितलं। आता आपण भारतीय अर्थव्यवस्था या विषयावरती जर बोलायचं झालं तर भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल तुम्ही नेमकं काय सांगाल? ही पहा, अर्थव्यवस्था जी असते ती घराची वेगळी असते, राज्याची वेगळी असते आणि एक देशाची अर्थव्यवस्था वेगळी असते। आणि देशात जर 2 देश राहिले तर 2 देशाची अर्थव्यवस्था वेगळी असते। अगदी। आपण या अर्थव्यवस्थेला 3 भागामध्ये डिवाइड करू शकतो। भारतीय अर्थव्यवस्था ही एक मिश्रित अर्थव्यवस्था आहे। याला 3 सेक्टर्स आहे। प्रायमरी सेक्टर आहे, देन सेकंड है मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे, उत्पाद क्षेत्र त्याला म्हणतात, आणि तिसरा सर्व्हिस सेक्टर म्हणजे सेवा क्षेत्र आहे। कोणताही देश, आपल्या देशात ही मिश्रित व्यवस्था आहे, तिघेही सेक्टर आपल्या इकडे आहे। जर आपण सिंगापूरला पाहतो, सिंगापूरला फक्त सर्व्हिस सेक्टर आहे, तिथे ना कृषी आहे नाही तिथे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे।
अच्छा. पण त्यांची अर्थव्यवस्था संपूर्णपणे सर्व्हिस सेक्टरवर डिपेंडेंट आहे. पण भारताची जी अर्थव्यवस्था आहे ती या तिघा सेक्टरवर डिपेंडेंट आहे. म्हणजे काही देशांची अर्थव्यवस्था त्यातल्या काही नेमक्या काही गोष्टींची आहे आणि आपली एक तिन्ही गोष्टींचा तिन्ही एक गोष्टींचा मिश्रण. मिश्रित अर्थव्यवस्था आहे आपली. म्हणजे प्रायमरी सेक्टर तुम्ही सांगितलं म्हणजे प्राथमिक सेक्टर जे म्हणतो आपण त्याला, मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे उत्पादन उद्योग क्षेत्र झालं आणि तिसरी म्हणजे सर्व्हिस म्हणजे सेवा सेवा क्षेत्र. क्षेत्र. सर आता आपण या तिन्ही गोष्टी त्याचे सेक्टर्स त्याची विभागणी आपण बघितलेली आहे. पण आता आपण तिन्ही गोष्टींना काही थोडंसं विस्तृत प्रमाणे जाणून घेऊया. प्रायमरी सेक्टर जे आपण म्हणालात की प्राथमिक क्षेत्रावरती भारताचं खूप मोठं त्याच्यामध्ये डिपेंड आहे, म्हणजे मिश्रित मधला एक महत्त्वाचा भाग तो आहे. तर कशा प्रकारे या गोष्टीला आपण आमच्या प्रेक्षकांना समजावून सांगाल? अगोदर आपल्याला समजायला पडेल व्हॉट इज प्रायमरी सेक्टर. प्रायमरी सेक्टर रिलेटेड इज ओनली टू ॲग्रिकल्चर. शेतीतून जे व्यवसाय असते ते प्रायमरी सेक्टरमध्ये आपण समावेश आहे बेसिकली. तर शेती आपण 1947मध्ये आपण बेसिकली आझाद झालो तेव्हा 1947मध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर वॉज नॉट सो बिग. सर्व्हिस सेक्टर तर नव्हताच, तर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर वॉज व्हेरी स्मॉल. 90% ऑफ पॉप्युलेशन जे होती ती शेतीवर डिपेंडेंट होती. हळूहळू मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर डेव्हलप झाला, हळूहळू सर्व्हिस सेक्टर डेव्हलप झाला. तर आता शेतीवर जी डिपेंडन्सी ऑफ पॉप्युलेशन जे आहे ते कमी झाली, पण स्टील 50% ऑफ पॉप्युलेशन इज स्टील डिपेंडेंट ऑन प्रायमरी सेक्टर. तर शेती आणि शेतीतून जे काही बी व्यवसाय असते ते प्रायमरी सेक्टरमध्ये असतं बेसिकली. म्हणजे प्रायमरी सेक्टर म्हणजे फक्त कृषी क्षेत्र आहे. कृषी क्षेत्र, कृषी आणि कृषी उत्पादने से उत्पादन आहे बेसिकली. अच्छा अच्छा. सो कोल्ड स्टोरेज फॉर एग्रीकल्चर, देन दाल मिल, आटा मिल, ये सारे जो होते हैं ये सारे के सारे पार्ट ऑफ प्रायमरी सेक्टर ओनली. अच्छा. दुसरा महत्त्वाचा सेक्टर सर आपण पाहतो तो आहे सेवा क्षेत्र म्हणजे सर्व्हिस सेक्टर. सर्व्हिस सेक्टर बद्दल आपण काय दृष्टिक्षेप टाकाल? 1991मध्ये रिफॉर्म्स झाला. आपला देश 1991मध्ये काफी मुश्किल में था बेसिकली. तर 1991मध्ये पूरी इकॉनॉमी को मनमोहन सिंह जी ने ओपन किया. त्यावेळी सर्व्हिस सेक्टरचा उदय स्टार्ट झाला बेसिकली. खुली अर्थव्यवस्था त्यावेळी झाली आणि तेव्हा बँकिंग लायसन्स ओपन झाले. आधी इट वॉज ओनली विथ गव्हर्नमेंट, राष्ट्रीयकरण होता त्याचा बेसिकली. नंतर बँक्स प्रायव्हेटाईज झाले, इन्शुरन्स प्रायव्हेटाईज झाले, खाजगीकरण करण्यात आला. लॉट ऑफ नए बैंक्स आए, नए इंश्योरेंस आए. अगर आज देखा जाए तो सर्विस सेक्टर के अंदर जो रोजगार है वो ऑलमोस्ट हिंदुस्तान का 20 से 25% रोजगार आज सर्विस सेक्टर से आता है. सर्विस सेक्टर में बैंकिंग हो गया, इंश्योरेंस हो गया, लॉजिस्टिक्स हो गया, पोर्ट्स पे आज सेवा होने लग गई, हॉस्पिटल्स आ गए, हॉस्पिटल इंडस्ट्रीज अगेन इनटू सर्विस सेक्टर. तो हेल्थ इंडस्ट्री भी सर्विस सेक्टर में, हेल्थ इंडस्ट्री सर्विस सेक्टर, टूरिज्म इंडस्ट्री सर्विस सेक्टर. अभी इतना रोड इंफ्रा बढ़ते चले जा रहा है. पहले लद्दाख ले पहुंचना हर किसी के लिए पॉसिबल नहीं था. आज आप लद्दाख बाइक पे जा सकते हो. पर्यटनही त्याच्यात आलं. पर्यटन ही एक सर्विस सेक्टर आहे. नंतर एज्युकेशन, इतकी यंग पॉप्युलेशन आहे आपल्या इंडियामध्ये, तर त्याला शिक्षा हवे आहे. तर क्लासेस आपण बघता देर आर लॉट ऑफ कोचिंग क्लासेस आल्सो. तो कोचिंग क्लासेस ही सर्विस सेक्टर का पार्ट है बेसिकली. तो सर्विस सेक्टर के अंदर आज की तारीख में बहुत ज़्यादा पोटेंशियल है. 30% करीब देश की जनता इसमें काम कर रही है और आगे भी इस सेक्टर के लिए बहुत पोटेंशियल है. म्हणजे आधील 30% जे तुम्ही सांगितलं होतं प्रायमरी अर्थव्यवस्था, प्राथमिक कृषी प्रधान, आणि त्यानंतर 30% आता सेवा क्षेत्रामध्ये आहे. मग मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचा वाटा इतका मोठा आहे? उत्पाद क्षेत्र ज्याला आपण म्हणतो. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हे देशाची बॅकबोन आहे. अच्छा, कणा आहे तो. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये आपण पहा, आपल्याला एक्सपोर्ट करायचे. आता आपल्याला कपडे पाहिजे, आपल्याला शूज पाहिजे, चष्मा पाहिजे, गाडी पाहिजे, मोबाईल पाहिजे. तर हे सगळे आपण इम्पोर्ट नाही करू शकत. आपला देश 140 करोड आबादी आहे आपल्या देशाची
आणि जर आपण या सगळ्यांना प्रत्येक वस्तू जर इम्पोर्ट केला गेला तर आपण कुठेही उभा शकू राहत नाही. तर काय पाहिजे बेसिकली, तर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आपल्याला देशामध्येच आहे, देशामध्ये होणे पाहिजे बेसिकली. अगर आप देखोगे पास्ट में वी यूज टू इम्पोर्ट मोबाईल आपण इम्पोर्ट करत होतो. बरोबर. नाव एव्हरी मोबाईल इंडस्ट्री इज कमिंग इन टू इंडिया. गव्हर्नमेंटनी त्याला PLI इन्सेंटिव्ह दिले आहे. त्यामध्ये मोबाईलचे जे मॅन्युफॅक्चरिंग आहे ते आता इंडियामध्ये होत आहे बेसिकली. तो नियमच केलाय का? तो नियमच केला आता. नियमच म्हणजे इफ यू आर मॅन्युफॅक्चरिंग इन इंडिया यू विल गेट PLI इन्सेंटिव्स. अच्छा. तर ते त्यांना स्वस्त पड़ता, इम्पोर्ट महंगा पड़ता है अभी. तो इसके लिए ऑल मोबाइल इंडस्ट्री आर नाउ कमिंग इन टू इंडिया. अच्छा. सो आईफोन जो सबसे महंगा मोबाइल है आज की तारीख में वो इंडिया में बन रहा है और इंडिया से एक्सपोर्ट हो रहा है. एक टाइम था हम आईफोन इंपोर्ट करते थे कम्प्लीटली. तो मैन्युफैक्चरिंग सेक्टर धीरे धीरे करके पाँव पसार रहा है. नए नए सेक्टर्स गवर्नमेंट ओपन कर रही है. अगर मैं आपको बताऊं मैन्युफैक्चरिंग सेक्टर में, तो पहले डिफेंस सेक्टर था. हम बंदूक की गोली भी हम इंपोर्ट करते थे, हम देश में नहीं बनाते थे. बंदूक की गोली छोड़ो, जो बंदूक रखने के लिए जो लेदर का केस होता है वो केस भी हम बाहर से इंपोर्ट करते थे. अच्छा. आज हम डिफेंस एक्सपोर्ट करने लग गए. अभी स्पेस के अंदर अभी आपने देखा होगा टेक्नोलॉजी, जहाँ पे भी हम स्पेस के स्टेशन सब बाहर बनाना चाह रहे हैं. नया एक वो सेक्टर शुरू होगा जहाँ पे हमारे यहाँ पे भी स्पेस क्राफ्ट भी इंडिया में बनने शुरू हो जाएंगे. तो धीरे धीरे इन मैन्युफैक्चरिंग सेक्टर के अंदर नए नए सेक्टर्स भी ऐड हो रहे हैं और पुराने सेक्टर्स पे जहाँ पे गवर्नमेंट PLI इंसेंटिव्स दे रही है वहाँ पे बहुत सारी नई कंपनियाँ बाहर से, हिंदुस्तान के बाहर से इंडिया में आ रही है. तो धीरे धीरे करके मैन्युफैक्चरिंग सेक्टर बढ़ता चले जा रहा है. इवन जो देश के इंटरनल कंपनीज है, बड़ी बड़ी कंपनीज आज इंडिया में भी है, वो भी अपना मैन्युफैक्चरिंग सेटअप में काफ़ी इंक्रीज कर रही है. तो आने वाले समय में मैन्युफैक्चरिंग सेक्टर और तेज़ी से बढ़ेगा, और तेज़ी से जॉब क्रिएशंस इसमें होंगे, और तेज़ी से हमको इंडस्ट्रीज में आगे बढ़ती हुई दिखेगी. दूसरा, जिस तरह से भारत का प्रोजेक्शन बाहर हो रहा है आज की तारीख में, उसमें भारत की विश्वसनीयता आज विदेशों में बढ़ रही है. अच्छा. वो विश्वसनीयता बढ़ने से आज लोग मार्केट में जो माल चाहते हैं, इंपोर्ट करते हैं दूसरे देश, वो चाहते हैं कि अब हम भारत से क्वालिटी मटेरियल को लेवें बेसिकली. तो क्योंकि उनको क्वालिटी चाहिए और अच्छा माल चाहिए, अच्छे रेट पे चाहिए, इसलिए हिंदुस्तान आज की तारीख में एक बहुत बड़ा मार्केट बन गया उस चीज़ के लिए. और धीरे धीरे मैन्युफैक्चरिंग सेक्टर ये मतलब मेरे हिसाब से बहुत अच्छा बढ़ेगा. क्या बात आहे सर. बहुत बढ़िया तरीके से, खूप चांगल्या पद्धतीने आपण एकंदरीत या गोष्टीचं विश्लेषण करून आम्हाला सांगितलं. प्रेक्षको, आपण पाहिलं की उत्पादन क्षेत्र, उद्योग क्षेत्र, ज्याला मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र असं संबोधलं सरांनी, त्या क्षेत्रामध्ये जेव्हा वृद्धी होते त्या वृद्धीमुळे जे उत्पादन आहे ते आपल्या देशातच केलं जातं आणि त्यालाच कदाचित मेक इन इंडिया हा जो पंतप्रधानांनी जो पुढे केलेली महत्त्वाची गोष्ट आहे, त्या गोष्टीला कुठेतरी दुजोरा मिळताना आपल्याला इथे दिसतो. आणि उत्पादन जेव्हा आपल्या भारतामध्येच होतं, इंडिजिनियस मॅन्युफॅक्चरिंग जेव्हा होतं, त्यावेळी त्याची निर्यातही व्हायला सुरू होते आणि कुठेतरी फॉरेन एक्सचेंज आणि या सगळ्या गोष्टींमध्ये अर्निंग्स वाढते. अगदी खूप छान सर. आता तिसरा जो क्षेत्र आपण, मला वाटतं तिन्ही गोष्टी आपण कव्हर केल्या. प्रायमरी झालं, जे प्राथमिक होतं, मॅन्युफॅक्चरिंग झालं, उत्पादन झालं, सर्व्हिस क्षेत्र झालं. सध्या आपण जनधन योजना, जनधन जे आपण गोष्टींबद्दल खूपच ऐकतोय, एकंदरीत थोडंसं थोडक्यात काय सांगू शकाल आपण? जनधन काय आहे, खात्यांबद्दल? जनधन खाता योजना हे प्रधानमंत्रीजीचा इनिशिएटिव्ह होता. तो इनिशिएटिव्ह कशाला आला की देशमध्ये, आपल्या देशात 140 कोटी लोक राहतात, बट बँक अकाउंट इज नॉट अवेलेबल टू एव्हरीवन. त्याचं कारण आहे की बँक अकाउंट आधी भी होता, पेपर वर्किंग वॉज नेवर ए प्रॉब्लम, बट प्रॉब्लम काय होता कि मिनिमम बैलेंस चार्ज बैंक यूज टू चार्जेस. बैंक अपने को मिनिमम बैलेंस चार्ज लगाती थी और एक आदमी जिसके खाते में 500-1000 रुपए का बैलेंस है उसको 200-250 रुपये बैंक चार्ज लग जाता था. बरोबर. तो इस वजह से लोग जल्दी से बैंक जाते नहीं थे. जनधन योजना आने से जीरो बैलेंस मध्ये अकाउंट ओपन व्हायला शुरू झाले और उसकी वजह से क्या हो गया, गवर्नमेंट ने दूसरा एक ऑप्शन और कर दिया कि जो बेनिफिट्स ट्रांसफर होते थे, सब्सिडी हो गया, लाडली बहन योजना जैसे अभी हो गया, ये जो भी सरकार की जितने भी सोशल इनिशिएटिव्स हैं
उनका जितना भी पैसा है वो सिर्फ उन्हीं अकाउंट्स के अंदर जाएगा। तो जनधन योजना बिकेम ए बैकबोन ऑफ बेसिकली सोशल स्कीम्स का जो डिस्ट्रीब्यूशन है उसके लिए जनधन बिकम बैकबोन ऑफ दैट डिस्ट्रीब्यूशन बेसिकली। म्हणजे निघालेला पैसा शेवटच्या घटकापर्यंत पूर्णपणे पोहोचतो त्याच्यामुळे डायरेक्ट पोहोचला पाहिजे। खूप छान आपण पाहिलं प्रेक्षकांनो आपण पाहिलं की जनधन खात्याचा जो सकारात्मक मुद्दा सरांनी सांगितला की कसा तो आपल्या अर्थव्यवस्थेला एक पूरक असं वातावरण तयार करतोय। मित्रो, ही चर्चा आपण अशीच पुढे चालू ठेवणार आहोत, पण आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची। तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो सह्याद्री। ब्रेक नंतर पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं हॅलो सह्याद्री या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत। आणि आजचा आपला विषय जो आपण चर्चेतोय तो म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था व त्याची पुढील वाटचाल। आणि आपल्याला जे तज्ञ आज मार्गदर्शन करतायत ते आहेत श्रीयुत संदीप मंडावेवाला। सर, ब्रेकच्या आधी जाण्याच्या अगोदर आपण जनधन योजना आणि खात्यांबद्दल आपण विस्तृत चर्चा केली। आता यालाच अनुषंगून पुढचा माझा प्रश्न आहे की जे मोफत अशा योजना ज्या जनधन खात्याबरोबर पण जोडल्या गेलेल्या आहेत, या योजनांचा प्रभाव आपल्या अर्थव्यवस्थेवरती आणि परिणाम या विषयावरती आपण काय सांगाल? फ्रीबीज अपन बार बार सुनते हैं, कई बार रेवड़ी शब्द सुनते हैं, कई बार फ्रीबीज, मुफ्त योजना। दुष्परिणाम लाईक टॅक्स पेयरचा पैसा जे आहे ते आपण काहीतरी सोशल सिक्युरिटी माध्यमाने आपण गरीबला पोहोचवतोय, पण त्याचे दुष्परिणामपेक्षा आता आपल्याला हे बघायचे त्याचे अच्छे परिणाम क्या है बेसिकली, राइट? सकारात्मक परिणाम काय आहे बेसिकली, राइट? तर हा पैसा सीधा गरीबाचा अकाउंटमध्ये जात आहे। देयर इज नो करप्शन इन बिटवीन, बिकॉज पैसा डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रांसफर डीबीटी के माध्यम से उनके जनधन खाते में जाता है। जो पैसा गरीबों के पास जाता है वो पैसा सीधा इकोनॉमी में फिर से आता है, बरोबर, बिकॉज गरीबों के पास में पहले ही इतना पैसा नहीं है कि वो सेविंग कर सके। तो ये जो लाडली बहन योजना, बेरोजगार योजना या कोई भी मनरेगा या कोई भी तरीके से जो पैसा गरीबों तक पहुंच रहा है, मेरे हिसाब से वो पैसा क्योंकि गरीबों के खाते में जाता है और वो पैसा उसी महीने जिस महीने उनके खाते में पहुंचता है उसी महीने वो पैसा इकोनॉमी में फिर से पंप हो जाता है। तो खर्च केला जातो, वो खर्च होता है, दैनंदिन जी गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी तो खर्च केला जातो। ये जो पैसा सिस्टम में जा रहा है, इस पैसे से कंजम्पशन बढ़ता है। कंजम्पशन बढ़ने से आज जो उद्योग जो एकदम ठहरा हुआ है, रिसेशन इंडस्ट्री जब चलती है, बेसिकली जब भी इंडस्ट्री में रिसेशन होता है तो लोग क्या करते हैं, लोग अपने खर्चे को कम करने की कोशिश करते हैं। और ऐसे माध्यम से जब सरकार सोशल सिक्योरिटी माध्यम से जब पैसा गरीबों तक पहुंचाती है, ऐसे लोगों तक जिनके पास में पैसे की कमी है, तो ये पैसा इंडस्ट्री के अंदर सेम मंथ में वापस आ जाता है और ये पैसा बाकी जो दूसरी इंडस्ट्रीज है उनको चलने में मदद करता है। अभी कोई गरीब के घर में अगर पैसा गया है और अगर वो अपने लिए एक मोबाइल भी खरीदता है, 1500 का मोबाइल भी खरीदता है, तो एक मोबाइल इंडस्ट्री चलती है। अगर वो कोई खिलौना खरीदता है तो खिलौने की इंडस्ट्री चलती है। अगर वो आटा खरीदता है तो एक आटा मिल चलती है। तो इस तरह से वो पैसा जब गरीबों के घर में जाता है तो वो पैसा बचता नहीं, वो पैसा फिर से इकोनॉमी में आता है। तो मेरे हिसाब से अपने को हर चीज़ का दुष्परिणाम देखने की जगह पे उसके क्या अच्छे परिणाम है वो भी अपने को समझने चाहिए। म्हणजे या गोष्टींमुळे तो पैसा जेव्हा खर्च होतो तेव्हा तो बाजारात येतो आणि तो पुन्हा इकॉनॉमीमध्ये आल्यामुळे एक चालना मिळते एकंदरीत सगळ्या अर्थव्यवस्थेला। गव्हर्नमेंटला जीएसटी भेटते, गव्हर्नमेंटला इन्कम टॅक्स भेटते त्याच्यावर। अगदी बरोबर। तर 25-30% पैसा तर गव्हर्नमेंट टॅक्सच्या माध्यमाने परत गव्हर्नमेंटच्या तिजोरीमध्ये येणार आहे बेसिकली। म्हणजे तो खर्च केलेला पैसा काही ना काही खरेदी करण्यासाठी केला जाणार आहे। म्हणजे इथे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जे आपण म्हणालो मगाशी, उद्योग क्षेत्र जे आहे, उत्पादन क्षेत्र, त्यालाही कुठेतरी पूर्णपणे चालना मिळते। सर, उद्योग क्षेत्राबद्दल आपण मगाशी उल्लेख केला, बरंच काही सांगितलं। त्या निमित्ताने मला आपल्याला विचारावंसं वाटतं की त्याच्यामध्ये जॉब क्रिएशन म्हणजे साधारण उत्पादन क्षेत्रातलं रोजगार निर्मिती हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। तर त्याबद्दल आपण काय प्रकाश टाकाल या विषयावर? आधी पण मी तुम्हाला सांगितलं की देर आर 3 सेक्टर्स। शेतीतून जॉब क्रिएट होते, सर्व्हिस सेक्टरतून जॉब क्रिएट होते आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरतून जॉब क्रिएट होते। गव्हर्नमेंटचा फोकस फारसा आहे, तर हे तीनों क्षेत्र जे आहे ते इंटरलिंक्ड आहे। बरोबर आहे। लाईक शेतीमध्ये जेव्हा आपण डिस्कस करतो तेव्हा गव्हर्नमेंटचा इनिशिएटिव्ह आहे थ्रू ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड
कि वहाँ पे लोकल लेवल पे कोई दाल मिल शुरू हो जाए, कोई राइस प्रोसेसिंग मिल शुरू हो जाए, प्रोसेस फूड की इंडस्ट्री वहाँ पे लग जाए। तो प्राइमरी सेक्टर है एग्रीकल्चर, लेकिन क्योंकि वहाँ पे प्रोसेसिंग फूड की इंडस्ट्री लग रही है, दैट इज ए मैन्युफैक्चरिंग सेक्टर नाउ, तो वहाँ पे भी आपको लोकल लेवल पे रोजगार मिलता है। दूसरा, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना है, 5 लाख का बीमा फ्री मिलता है। तो पहले लोग हेल्थ के लिए जाते ही नहीं थे, ऑपरेशन के लिए जाते नहीं थे। अभी वो आरोग्य योजना आने से हर आदमी हॉस्पिटल पहुंचने लग गया। तो हॉस्पिटल जब आदमी पहुंचने लग गया तो अभी हॉस्पिटल्स की रिक्वायरमेंट आ गई। तो हॉस्पिटल के लिए भी अभी आपको इंफ्रास्ट्रक्चर चाहिए, तो अगेन आपको एक मैन्युफैक्चरिंग इंडस्ट्री में जाना पड़ेगा, सरिया चाहिए, स्टील चाहिए, इक्विपमेंट चाहिए, तो वो मशीनें बनने के काम चालू हो गए। तो ये समावेशी इंडस्ट्री है, बेसिकली अपना समावेशी अर्थव्यवस्था है। तो मैन्युफैक्चरिंग सेक्टर जैसे जैसे सारे सेक्टर्स बढ़ रहे हैं, मैन्युफैक्चरिंग सेक्टर्स के अंदर कांस्टेंट नए नए प्लांट लग रहे हैं, नई नई मशीनरीज आ रही है अभी, तो लोगों के अंदर जो जॉब क्रिएशन है वो बढ़ रहा है। और आगे भी मैंने आपको बताया कि जिस तरह से हमारी अर्थव्यवस्था पे, हमारे प्रोडक्ट पे लोगों का भरोसा बैठ रहा है बाहर देश के, तो उनको हमारे से माल चाहिए। तो बहुत सारे लोग एक्सपेंशन भी कर रहे हैं अपने प्लांट्स का, तो वहाँ से भी धीरे धीरे करके जॉब्स के निर्माण हो रहे हैं और आगे भी निर्माण होते रहेंगे इसके अंदर। म्हणजे थोडक्यात ह्या सर्व गोष्टी एकमेकांवरती अवलंबून आहेत आणि एकमेकांना पूरक असं वातावरण तयार करतात। खूप छान सर, आपली चर्चा ही प्रेक्षकांपर्यंत अगदी थेट पोहोचते आणि आपल्याला आता कॉलही यायला सुरू झालेले आहेत। एक प्रेक्षक आपल्याला रवींद्र कुडाळकर म्हणून जळगाववरून आपल्याला ते कॉल करत आहेत। रवींद्रजी बोला, आपला प्रश्न, आपलं स्वागत। रवींद्रजी आपला प्रश्न विचारा। काही टेक्निकल गोष्टीमुळे कदाचित फोन कट झालेला आहे, तो पुन्हा आपण तो प्रश्न घेऊया। आता आपण चर्चा पुढे नेऊया सर। आपण मगाशी उत्पादन क्षेत्रातली जॉब क्रिएशन म्हणजे साधारण रोजगार निर्मिती या विषयाबद्दल बोललो। आता याच्यामध्ये ना सर ऑर्गनाइज्ड आणि अनऑर्गनाइज्ड म्हणजे संघटित आणि असंघटित असं क्षेत्र खूप मोठं आहे। या दोन्ही गोष्टी काय फरक आहे आणि याचा काय परिणाम एकंदरीत आपल्या अर्थव्यवस्थेवरती एकंदरीत होतो असं आपल्याला दिसतं? आधी आपल्याला हे समझायला पड़ेल व्हाट इज ऑर्गेनाइज सेक्टर, व्हाट इज अनऑर्गेनाइज सेक्टर। ऑर्गेनाइज सेक्टर में क्या होता है, मैंने अपने बिजनेस एंटिटी को रजिस्टर किया है जीएसटी में, इनकम टैक्स में, और मैं अपनी पूरी बुक्स ऑफ अकाउंट्स, मेरा जो भी आना, इनकम का आना जाना, पैसे का जो भी मेरे अकाउंट में व्यवहार चल रहा है वो मैं पूरा डिस्क्लोज करता हूँ, जीएसटी प्रॉपर्ली भरता हूँ, इनकम टैक्स प्रॉपर्ली भरता हूँ, और इस तरह से मैं अपनी बिजनेस को चलाता हूँ। देयर इज ए पैरेलल इकोनॉमी, पैरेलल इकोनॉमी चलता है जहाँ पे सारा ट्रांजैक्शन कैश में होता है। अच्छा। तो वो आदमी खरीदता भी कैश में है, बेचता भी कैश में है, वो रजिस्टर्ड एंटिटी नहीं है। ऐसे लोग बहुत मार्जिनल लोग हैं, छोटे छोटे लोग जिनका धंधा बहुत छोटा होता है, वो अनऑर्गेनाइज सेक्टर में काम करते हैं। अच्छा। अभी पोस्ट जीएसटी आने के बाद में क्या हो गया कि ये व्यवस्था थोड़ी चेंज हो गई, क्योंकि अब क्या हो गया, हर चीज़ आपको बिल में खरीदना है, अब आपको जीएसटी भरा जाता है, ई इनवॉइसिंग होता है, तो कहीं ना कहीं आपकी जो परचेजेज है वो सबको पता है कि आपने क्या खरीदा। आप चाहे कैश में खरीदो चाहे चेक में खरीदो, वो पता है आपको। तो पता होने की वजह से क्या होता है कि आपने अगर कोई माल खरीद लिया तो आपने खरीदा हुआ माल आपको बेचा हुआ भी दिखाना पड़ेगा। तो जीएसटी आने के बाद में ये जो अनऑर्गेनाइज सेक्टर है ये धीरे धीरे ऑर्गेनाइज सेक्टर में कन्वर्ट हुआ है, और मुझे ऐसा लगता है कि जिस तरह से सरकार टैक्सेशन को धीरे धीरे कम करती चली जा रही है, आगे आने वाले समय में अनऑर्गेनाइज सेक्टर पूरी तरीके से अपन या तो खत्म कर लेंगे या एकदम और कम हो जाएगा बेसिकली। सर, या संघटित आणि असंघटित विषयावरती आपण अजून विस्तृत चर्चा करू, मी तुमच्याकडे येतोच पुन्हा, पण आता फोन तो पुन्हा जोडला गेलेला आहे। रवींद्रजी आपला प्रश्न विचारा। रवींद्र कुडाळकर जळगाववरून आपल्याला प्रश्न विचारतायत। नमस्कार सर, माझे 2 प्रश्न आहेत। पहिला प्रश्न माझा असा आहे की भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर वाढण्याच्या दृष्टीने शेती आणि उद्योगात अद्ययावत तंत्रज्ञानाचा बदल कसा केला पाहिजे, हा पहिला प्रश्न। आपला आवाज व्यवस्थित आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये। टीव्ही संचाचा आवाज आपण कमी करा आणि पुन्हा एकदा प्रश्न विचारा। आता येतोय का? हा, बोला बोला। भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर वाढण्याच्या दृष्टीने शेती आणि उद्योगात कसे अद्ययावत तंत्रज्ञानाचे बदल केले गेले पाहिजे, हा पहिला प्रश्न।
दुसरं मला असं विचारायचंय की सामान्य माणसाला स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, राहणीमानाचा दर्जा आणि उत्पन्न वाढण्याच्या दृष्टीने अर्थव्यवस्थेबद्दल त्याला कसे फायदेशीर होऊ शकतील? धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद रवींद्रजी, धन्यवाद सर. त्यांचे दोन प्रश्न आहेत. पहिला प्रश्न होता की उत्पादन आणि कृषी क्षेत्र याच्यामध्ये काय मूलभूत बदल आणि अद्ययावतपणा आणण्याची गरज आहे जेणेकरून त्याच्यामधून अजून फायदा त्यांना होऊ शकेल, अर्थव्यवस्थेवरती त्याचा प्रभाव होऊ शकेल. हा पहिला प्रश्न त्यांचा होता. आणि दुसरा प्रश्न स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ज्याला म्हणतो आपण, की जे राहणीमान आहे प्रत्येकाचं, ह्याच्याबद्दल आपण काय सांगाल? अर्थव्यवस्था आणि ह्या दोन्ही गोष्टींची सांगड कशी घालाल? तर पहिला प्रश्न आपण आधी घेऊया. मी आधी सुद्धा बोललो, शेती ही प्रायमरी सेक्टर आहे बेसिकली. आणि आपण 1947 टिल पर्यंत आपला एक मोठा भाग शेतीवर डिपेंडेंट आहे. बरोबर. आणि याच्यामध्ये कसं आपण बेटरमेंट आपण ला सकते हैं बेसिकली. नवीन नवीन पद्धती अवलंबल्या गेल्यात. तर मी सांगितलं तुम्हाला की एक आहे की आपण आज टमाटर, सपोज आज टमाटर उगाया. बरोबर. टमाटर पेरिशेबल प्रोडक्ट है. बरोबर. तो क्या होगा कि 10 दिन में अगर नहीं बिका तो टमाटर खराब हो जाएगा. और ये हमेशा अपन देखते हैं कि लोग सड़कों पे टमाटर फेंक देते हैं, आलू फेंक देते हैं, प्याज फेंक देते हैं. आता व्हॉट इज रिक्वायरमेंट? तर आपल्याला वेअर हाऊसिंग, कोल्ड स्टोरेज पाहिजे बेसिकली. जर आपण यांना कोल्ड स्टोरेजमध्ये आपण प्रॉपरली याने स्टोरेज केला, म्हणजे शीतघरे, हां, ज्याच्यामध्ये तो प्रोडक्ट ठेवून ते जास्त दिवस टिकवू जास्त शकतो. दिवस आपण टिकवू शकतो त्या. बरोबर. नंतर गव्हर्नमेंट टॉप स्कीम घेऊन आली, टोमॅटो ऑनियन पोटॅटो स्कीम आहे. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट इज वर्किंग ऑन मेकिंग बँक्स बेसिकली. बर. तो आज जसं आपण मनी ठेवतो बँकमध्ये, तसे आपण टोमॅटो ऑनियन पोटॅटो सुद्धा ठेवू शकतो आपण. अच्छा. तो गवर्नमेंट इज वर्किंग ऑन दैट स्कीम. काफ़ी सारी जगह पे गवर्नमेंट इसके लिए रिसर्च भी करी है. शिरडी के पास में, नासिक के पास में पायलट प्रोजेक्ट चालू है. पायलट प्रोजेक्ट्स अभी चल रहे हैं, जहाँ पे और कुछ जगह पे बने भी हैं. अच्छा. वहाँ पे एटॉमिक जो अपना एटम्स जो होते हैं बेसिकली यूरेनियम के थ्रू एक रिसर्च है बेसिकली, जिसके बेसिस पे हम वहाँ पे उस प्रोडक्ट को साल भर तक भी स्टोर कर सकते हैं. शेल्फ लाइफ वाला. शेल्फ लाइफ जो उसकी बढ़ जाती है वाली वो. तो कहीं ना कहीं अभी लोगों को एक स्टेप आगे लाके सोचने की जरूरत है कि कैसे हम मार्केट में बेचने के बजाय उस प्रोडक्ट को पहले स्टोर करें, और स्टोर करने के बाद हम धीरे धीरे बेचें उसको. बरोबर. ना कि जैसी फसल आ गई, टमाटर ज़्यादा हो गया तो उसका भाव कम मिलता है किसान को, और अगर कम होगा तो मार्केट में उतना पैसा नहीं मिलता है. तो दोनों चीज़ों से बचने के लिए किसान को भी अभी आगे सरकार के थ्रू ये चीज़ समझने की ज़रूरत है कि हम कैसे अपने प्रोडक्ट को बेटर भाव दिलवा सकते हैं. तो मैंने कहा ना, दोनों सेक्टर डिपेंडेंट है आपस में, मैन्युफैक्चरिंग एज वेल एज प्राइमरी. जब ये दोनों मिलेंगे आपस के अंदर, तो कहीं ना कहीं किसान को भी बेटर प्राइसिंग मिलेगी, और कहीं ना कहीं जो मैन्युफैक्चरर है उसको भी आराम होगा. और क्योंकि प्राइसेस स्टेबल रहेगी इसकी टोमॅटो ऑनियन पोटॅटो की, तो ये देश के लिए भी अच्छा रहेगा. आणि त्याचं व्हॅल्युएशन सुद्धा वाढतं. म्हणजे जो खर्च केलेला त्यापेक्षा काही जास्त भावाने आपण उत्पादन. हां, बरोबर आहे. अगदी अगदी. सर, दुसरा प्रश्न त्यांचा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगचा होता आणि अर्थव्यवस्था, या दोन्ही गोष्टींची सांगड. सर, माझं सबमिशन याच्यामध्ये काय आहे, जेव्हाही आपली इन्कम वाढतील तर आपला स्टँडर्ड ऑफ लेवल सुद्धा अगदी वाढतील. बरोबर आहे. अर्थव्यवस्था जेव्हा वाढतील तेव्हा आपला स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग सुद्धा वाढतील आपला. तर जसं जसं अर्थव्यवस्था इज गोइंग ऑन इन्क्रीजिंग, आवर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इज ऑल्सो गेटिंग इन्क्रीज्ड. पर कॅपिटा इन्कम इज इन्क्रीजिंग. तर ते वाढणारच आहे. अगदी अगदी सर. धन्यवाद रवींद्रजी. आपण जो प्रश्न विचारला होता, अगदी एका चांगल्या विषयाला आपण त्या निमित्ताने हात घातला. सर, पुढचा प्रश्न माझा आहे तो मोबाईल ॲप्लिकेशन्सद्वारे, जे आपण आज सध्या म्हणतो पैसे पाठवण्याची आणि पैसे प्राप्त करण्याची जी पद्धत आहे, ती प्रणाली विकसित झालेली आहे, ज्याला आपण UPI पेमेंट म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस ज्या गोष्टी म्हणतो. ही व्यवस्था म्हणजे नेमकं काय, आणि याचा अर्थव्यवस्थेवरती कशा प्रकारचा एक प्रभाव आणि परिणाम आपल्याला दिसतो? तर प्रशांतजी, याला आपण असं म्हणायचं, ही तिसरी अर्थव्यवस्था आहे. बरं. याला आपण डिजिटल इकॉनॉमी म्हणू शकतो. आपण डिजिटल अर्थव्यवस्था. बरोबर. एक होती रोख इकॉनॉमी होती, जेव्हा आपण कॅशमध्ये ट्रान्झॅक्शन करायचो. अगदी. दुसरी होती जेव्हा आपण बँकमध्ये जायचो, बँकमध्ये जाऊन आपण पैसे ट्रान्सफर करायचा. चेक पेमेंट्स होते, RTGS होते, NEFT होती. बरोबर.
अभी तिसरा माध्यम आहे UPI. सरळ माध्यम तुम्हाला फक्त एक स्मार्टफोन हवा. आता तो स्मार्टफोन सुद्धा ना की रिक्वायरमेंट भी नहीं है. अब तो अच्छा. नया मॉडल आ रहा है जहाँ पे आप वो बटन वाले मोबाइल पे भी यू कैन यूज UPI. अच्छा. तो स्मार्टफोन जब आणि 1500-1000 रुपयामध्ये आजकल स्मार्टफोन आता है. तो स्मार्टफोन के ऊपर आप कोई भी UPI का जो एप्लीकेशन जो भी आपको अच्छा लगता है वो आप उसको डाउनलोड कर लो एंड वहाँ के उस माध्यम से आप पैसा मंगवा भी सकते हो, पैसा खर्चा भी कर सकते हो. दूसरा चीज़ कैसा है कि भाई धंधों के अंदर आज की तारीख में पहले होता था कि हम जाते थे, वो हमसे छुट्टा पैसे मांगता था. 5 रुपए की आइटम होती थी या 7 की होती थी, हमारे छुट्टा पैसा नहीं होता था. अभी UPI में ऐसा कुछ है ही नहीं. आप UPI के अंदर 110 रुपये 45 पैसा भी अगर है तो 110 रुपये 45 पैसे का भी ऑनलाइन आप ट्रांसफ़र कर सकते हो आप. और सामने वाला जो व्यक्ति है, जो व्यापारी है, उसके लिए भी इतना आसान हो गया कि वो दिन भर के अंदर शाम को घर जाके देख सकता है कि उसने आज कितना पैसे का उसने धंधा किया उसने. तो ये दोनों के लिए विन विन पोझिशन आहे. याला अगदी खरं आहे सर. सुट्टे पैसे नसताना चॉकलेट वगैरे हां, द्यायचे तेवढ्या चॉकलेट वगैरे पैसे. द्यायचे. अगदी योग्य असं उत्तर दिलेलं आहे सर. आपल्याला पुन्हा एकदा फोन आलेला आहे. म्हणजे आपली चर्चा ही प्रेक्षकांपर्यंत अगदी थेट व्यवस्थित पोहोचते आणि लोकही त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेत आहेत. अजिंक्य आपल्याला बदलापूरवरून अजिंक्य आपल्याला फोन करतायत. अजिंक्यजी आपलं स्वागत. आपला प्रश्न आपण विचारा. हा, मला असं विचारायचं होतं की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये ज्या मॉनिटरी पॉलिसी असतात त्याच्या काय मूलभूत बदल केल्या तर आपल्याला इन्फ्लेशन कंट्रोल वर येऊ शकतं. मॉनिटरी क्वालिटीज त्याच्यात काय मॉनिटरी पॉलिसी पॉलिसीज काय मूलभूत म्हणजे बदल महागाई त्याच्यामध्ये काय केले तर कंट्रोलमध्ये हा, राहण्या हा, इन्फ्लेशन कंट्रोल करण्यासाठी या बरोबर. पॉलिसीजमध्ये काय बदल करणं गरजेचं आहे असा त्यांचा बरोबर आहे ना. हां. इन्फ्लेशन कंट्रोलसाठी या पॉलिसीजमध्ये काय बदल करणं गरजेचं आहे जेणेकरून इन्फ्लेशन महागाई वाढणार नाही असं काही मॉनिटरी पॉलिसी जी असते ना ते RBI बनवतं basically. बनवते. हां. सरकारचा काही रोल त्याच्यामध्ये नसतो. नसतं. सरकार गाईड करू शकते पण सरकार अल्टिमेटली ते RBIचा टॉपिक आहे. अच्छा. आणि RBI दर 3 महिन्याने त्या पॉलिसीचा रिव्ह्यू करते बेसिकली. आणि जेव्हा बेसिकली महंगाई होता क्या है, जब सिस्टम के अंदर लिक्विडिटी ज़्यादा हो जाती है तो महंगाई बढ़ती है क्योंकि लोगों के पास में पैसा बहुत होता है तो किसी भी कीमत पे लोग खरीदना चाहते हैं. तो RBI क्या करता है, RBI उस मॉनिटरी पॉलिसी के थ्रू एक्सेस मनी को इंडस्ट्री से बाहर निकालता है और हर 3 महीने में उसको वो रिव्यू करता है. कभी वो ब्याज बढ़ाता है जिससे कि लोगों की जो लोग अभी क्या करते हैं कि किसी भी रेट में मार्केट से खरीद देते हैं, कोई भी ब्याज पे खरीद देते हैं. जब ब्याज महंगा होगा तो लोग उस माल को खरीदने से थोड़ा रिफ्रेन करते हैं, थोड़ा दूर रहते हैं. तो धीरे धीरे करके अगर उसकी सप्लाईज कम हो जाए, सप्लाई वीक हो जाएगी तो डिमांड अगर कम हो जाएगी तो फिर से प्रोडक्ट सस्ता हो जाता है. तो इसके लिए इन्फ्लेशन को कम करने के लिए मॉनिटरी पॉलिसी पे वो इफेक्ट आता है वाला वो. अगदी बरोबर आहे. सर आता महत्त्वाच्या टप्प्यावरती आपण या विषयाच्या आहोत. जगातील इतर सर्व देशांच्या तुलनेत जर आपण पाहिलं भारतामध्ये जी लार्जेस्ट यंगेस्ट पॉप्युलेशन जी आहे तरुणांची सर्वाधिक संख्या आहे. म्हणजे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार मी जे पाहिलं होतं सर्व्हे रिपोर्ट जवळपास 65% भारतीय लोकसंख्या ही 35 वर्षापेक्षा कमी वयोगटातली आहे. म्हणजे साधारण 70 कोटींची ही लोकसंख्या एकंदरीत आपण 140 कोटींची जर आपण भारताची लोकसंख्या पाहिली म्हणजे हा फार मोठा आकडा आहे. म्हणूनच कदाचित भारताला एक तरुण राष्ट्र म्हणजे युवा भारत म्हणूनही संबोधलं जातं. याचा एक म्हणजे सरकार या गोष्टीला कशा प्रकारे त्याचं एक भांडवल म्हणून वापर करेल आणि त्याला कॅपिटलाइज कोणत्या पद्धतीने करता येईल. कारण पूर्वी आम्ही ऐकत होतो की पॉप्युलेशन एक्सप्लोजन जी लोकसंख्या खूप जास्त असणं हे एक प्रकारची लायबिलिटी होती. आज त्याला ॲसेटमध्ये कन्वर्ट केलं जात आहे, त्याचं बदल केला जात आहे. ह्या गोष्टीकडे आपण कसं पाहता आणि त्याबद्दल काय सांगाल. प्रशांत जी इसको अच्छे से अगर समझना है आप ऐसा समझो कि जैसे हमारे पास में एक डैम है, वो डैम में पानी है हमारे पास में, वो डैम का गेट अगर हमने छोड़ दिया अगर तो वो पूरा आगे जाके पूरी फसल को खराब कर देगा. और यही अगर हमने उसका सदुपयोग किया, अगर उस पानी को बराबर से अगर हमने नियंत्रित किया तो उसको आगे जाके उसका बेनिफिट बहुत अच्छा होता है. पॉपुलेशन यानी डेमोग्राफी जिसको हम कहते हैं बेसिकली, आज
हिंदुस्तान की बहुत बड़ा तबका यंग है, बिलो 35 है। बिलो 35 उसमें काम करने की क्षमता है, उसके अंदर बहुत ज़्यादा क्षमता है। अगदी बरोबर। और आज हमारे लिए ये सबसे बेस्ट टाइम है हिंदुस्तान की आर्थिक शक्ति को देखते हुए, हिंदुस्तान की इमेज को देखते हुए, हिंदुस्तान में जितनी ग्रोथ आ रही है तीनों सेक्टर के अंदर, चाहे वो एग्रीकल्चर है, चाहे वो मैन्युफैक्चरिंग है, चाहे वो सर्विस सेक्टर है, तीनों सेक्टर के अंदर जितनी ग्रोथ आ रही है उसके अंदर जो एक्सपोर्ट के हमारे पास में जो एवेन्यूज़ हैं, अगर हम उन सबको अगर क्लब करें तो ये जो 70 करोड़ की जो आबादी हमारे पास में यंग इंडिया की है, अगर इसको प्रॉपरली चैनलाइज किया जाए, प्रॉपर अगर इसको रिसोर्स में डाला जाए, तो हिंदुस्तान को $10 ट्रिलियन इकोनॉमी बनाने से कोई नहीं रोक सकता। सर, $10 ट्रिलियन इकॉनॉमी हा शब्दही खूप आपण सध्या चर्चेला जातो ना, ऐकतोय, आणि सध्याचं नेतृत्व आपलं त्या विषयावरती खूप ठामपणे बोलताना आपल्याला दिसतं। आता त्या दिशेनेही भारताची वाटचाल मला वाटतं सुरू झालेली आहे, तर याबद्दल पण थोडंसं विस्तृतपणे आपल्याला काही सांगता येईल? सर, $10 ट्रिलियन इकॉनॉमी म्हणजे काय? 10च्या मागे 12 झिरो, 10 लक्ष दशलक्ष डॉलर इकॉनॉमी बेसिक। बरोबर आहे। आणि हे असं काही नाही की जस्ट इट्स ए वन डे जॉब, या एक दिवसामध्ये होणार वस्तू नहीं है। अपन आदि हमारे पास में पहले चलता था भारत विकासशील देश है, पिछले 4-5 साल से हमने इसे सुनना शुरू किया, विकसित भारत की परिकल्पना अभी हमने शुरू करी हमने। तो विकासशील से जब हम विकसित बने, इसका मतलब जब हम 10वीं महा अर्थशक्ति थे वहाँ से हम 5वीं पे आए हम लोग, तो एक बड़ा रास्ता हमने तय किया, बहुत बड़ा रास्ता था वो, और वो हमने तय किया। मेक इन इंडिया या जितने भी कंसेप्ट है, जनधन आया, यूपीआई आया, सारे सेक्टर्स बड़े, पीएलआई स्कीम्स आई, काफ़ी सारी स्कीम्स के माध्यम से हम आज यहाँ तक पहुँचे। हम लोग $10 लाख की इकोनॉमी जो हम बोलते हैं वो बनाने के लिए सरकार की तरफ से जितने भी एफर्ट्स चल रहे हैं, वो एफर्ट्स को देखते हुए अगले जो 2030 का जो सरकार का टारगेट है, वो टारगेट डेफिनेटली अचीव होगा। नए नए सेक्टर्स इसमें ओपन हो गए। अगर आप देखोगे, मैंने आपको बताया टूरिज्म इंडस्ट्री, बराबर, पहले हम घूमने के लिए लोग सोचते थे कि चलो दुबई घूमने जाते हैं, अभी लोग इंडिया में भी घूमने जाते हैं। अभी लोग बहुत सारे लोग कुंभ मेला चल रहा है अभी, बराबर, 40 करोड़ लोग कुंभ दर्शन करने जाएंगे। एक अर्थव्यवस्था, कितनी बड़ी अर्थव्यवस्था यूपी के लिए खड़ी होगी अगदी, और उसके लिए जो इंफ्रास्ट्रक्चर चाहिए वो सरकार ने बनाया है। आज अपन वहाँ रेलवे से पहुँच सकते हैं, रोड से पहुँच सकते हैं, फ्लाइट से पहुँच सकते हैं। रेलवे का साधन, रोड का साधन इतना अच्छा हो गया है अभी कि हम कहीं पे भी आ जा सकते हैं। टूरिज्म इंडस्ट्री एक नया सेक्टर जुड़ गया, जैसे मैंने आपको बताया, क्योंकि यंग इंडिया है तो कोचिंग सेंटर जगह जगह पे खुल रहे हैं, स्कूल्स खुल रही है, कॉलेजेस खुल रहे हैं, तो एक नया सेक्टर एजुकेशन शुरू हो गया। डिफेंस, मैंने आपको बताया कि पहले हम बंदूक की गोली छोड़ो, लेदर का केस भी हम बाहर से इंपोर्ट करते थे, आज हम हर चीज़ हिंदुस्तान में बना रहे हैं। अब हम मिसाइल भी इंडिया में बनाने लग गए, हम प्लेन इंडिया में बनाने लग गए, हम हेलीकॉप्टर इंडिया में बनाने लग गए, और ये सब हम एक्सपोर्ट करना शुरू कर दिया अभी हम लोग। तो जैसे जैसे सेक्टर्स बढ़ते चले जा रहे हैं, हमारा देश के अंदर पुराने सेक्टर्स भी ग्रो रहे हैं, नए सेक्टर्स ऐड हो रहे हैं, इन सबका जब टोटल होगा तो $10 लाख की इकॉनॉमी होना कोई बहुत बड़ा, मतलब अभी दूर का दृश्य नहीं दिखता वाला। सर, यामध्ये महत्त्वाचं स्पेस सेक्टर आहे, पण आपण त्याबद्दलही नक्कीच तुमच्याकडून जाणून घेऊ की त्यामध्ये आपण कशा प्रकारे पुढे जातोय। पण आता इथे वेळ झाली एका छोटीशी विश्रांतीची, तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो सह्याद्री। ब्रेकनंतर पुन्हा एकदा हॅलो सह्याद्रीच्या या कार्यक्रमामध्ये आमच्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। आणि आपला आजचा विषय जो आहे तो म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था आणि पुढील भविष्यातील वाटचाल, आणि जे तज्ञ आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज इथे उपस्थित आहेत ते म्हणजे श्री संदीप मंडावेवाला। सर, ब्रेकच्या जाण्या अगोदर आपण $10 ट्रिलियन म्हणजे 10 दशलक्ष डॉलर अर्थव्यवस्था या विषयावरती बोलत होतो, आणि काही सेक्टर्स तुम्ही सांगितले। याच्यामध्ये स्पेस सेक्टर म्हणजे आता चंद्रावरती भारताने झेंडा रोवलेला आहे, तिथे झेंडा फडकवलेला आहे, तर या स्पेस सेक्टरच्या दृष्टिकोनातून अर्थव्यवस्था येणारी आपण चंद्रावर, आपण मार्सवर आता पोहोचलो आता, क्या बात है। आणि स्पेस सेक्टर म्हणजे काय, आता अभी तक हम लोग क्या कर रहे थे, हम लोग किसी के लिए कोई आदमी ने अपना स्पेस बनाया, बेसिकली कोई रॉकेट बनाया, हम उसके लिए लॉन्च पैड थे, हम खाली उसको लॉन्च करके उस आसमान में भेजते थे, स्पेसक्राफ्ट बाहेरून यायचे।
आता आता काय होता है, अपन स्केच का मैन्युफैक्चर स्वतःच बनवतो. अभी खुद बनाने लग गए हम लोग, और धीरे धीरे वी विल गेट ऑर्डर्स फॉर मेकिंग स्पेस क्राफ्ट बेसिकली, और हम ही यहाँ से पूरा बना के और पूरा लॉन्च करेंगे. तो धीरे धीरे ये इंडस्ट्री के अंदर भी आज नहीं पर 4-5 साल के बाद में अपन देखेंगे की हिंदुस्तान इसमें भी एक अग्रणी स्पेस लेगा बेसिकली. आणि हे मोठं क्षेत्र आहे, मोठं क्षेत्र म्हणजे आहे, मोठं क्षेत्र. बाहेरच्या देशातून सुद्धा आपल्याला बऱ्याचशा ऑर्डर्स सॅटेलाइट लॉन्चिंगसाठी येतात. आपण पाहतो की PSLV हे लॉन्च झालं आणि तिथून आज एवढे काय सॅटेलाइट. फक्त देर आर ओनली 10-15 कंट्रीज बरोबर आहे. ज्यांच्या स्पेसक्राफ्ट लॉन्चिंग पॅड्स आहेत त्यांच्याकडे. ज्यांचं स्पेसक्राफ्ट आहे बेसिकली, आणि बाकी सर्व देश डिपेंडेंट आहे त्यांच्या स्पेसक्राफ्ट बरोबर आहे, बरोबर आहे. तर प्रत्येक देश की रिक्वायरमेंट है कि भाई मेरा भी स्पेस में मेरा भी एक स्पेसक्राफ्ट रहना चाहिए. तो स्लोली एंड ग्रेजुअली वी विल गेट ऑर्डर्स फ्रॉम वेरियस कंट्रीज, और हमारा भी खुद का एक इंडस्ट्री बनेगा ये वाला है, जहाँ पे हम स्पेसक्राफ्ट बना के लोगों के लिए हम देंगे बेसिकली. म्हणजे कुणावर तरी अवलंबून राहण्यापेक्षा आम्ही स्वावलंबी झालेलो आहोत बऱ्यापैकी आता ह्या गोष्टींमध्ये. सर खूप छान. एक मध्यंतरीच्या काळामध्ये जो आपण अर्थव्यवस्थेवरती त्याचा खूप मोठा प्रभाव पडला असं बघतो तो म्हणजे कोविडचा कालावधी. तर कोविडच्या आधीचा काळ आणि कोविडच्या नंतरचा काळ, या गोष्टींचा अर्थव्यवस्थेशी तुम्ही कशी सांगड लावाल? कोविडच्या आधी आणि कोविडच्या नंतर काही विशेष फरक पडला नाही. 2-3 जे मेजर चेंजेस आहेत ते मी तुम्हाला सांगतो. कोविडच्या आधी आपली एक मानसिकता होती की ऑफिस जाण्याचा पर्याय नाही, आपल्याला कोणताही काम करायचं आहे तर त्याच्यासाठी ऑफिस जायला हवं. कोविडमध्ये आपण एक चीज शिकलो की देर इज नो रिक्वायरमेंट ऑफ ऑफिस. आम्ही ऑनलाईन मीटिंग्स करूनही आपण आपले काम करू शकता. वर्क फ्रॉम होमचा नवीन कल्चर डेव्हलप झाला. अगदी. त्याच्याने काय झालं की कोणताही कॉर्पोरेट होता तो मुंबईमध्ये त्याची समजा 300 लोकांची टीम होती, त्याला बसायला त्याला 10,000 फूट जागा पाहिजे. आता तो ती जागा त्यांनी 2,000 फूट केली आणि मॅक्सिमम एम्प्लॉयला वर्क फ्रॉम होम दिला ना, आणि त्याला वीकमध्ये 1 दिन त्याला ऑफिस जायचं किंवा 2 दिवसात जायचं. तर तसं नवीन नवीन वस्तू भेटायला मिळली कोविडमध्ये, आणि हे ऑनलाईन मीटिंग जे आहे ते कोविडचं वरदान आहे बेसिकली आपल्याला. 1. दूसरा काय झालं की या 1.5 वर्ष में हमको एक सफिशिएंट टाइम मिला सोचने के लिए कि हाउ टू ग्रो अवर बिजनेस. आज क्या होता है, जब हम रेगुलर बिजनेस करते हैं तो इतना समय नहीं मिलता है कि हम कुछ बड़ा प्लान कर सकें, क्योंकि सोचने के लिए उतना समय नहीं मिलता है. रोज नया बिजनेस, रोज बिजनेस है, रोज उसके अंदर कुछ ना कुछ मारामारी चल रही है तो नहीं समझ में आता है. पर उस 1.5 साल के अंदर बहुत सारे लोगों ने अपने बिजनेस की वर्किंग मेथोडोलॉजी को चेंज किया. उसके अंदर ये समझ में आया कि हम कहाँ गलत कर रहे हैं, ये सोचने का समय मिला. तो जब हमको ये सोचने का समय मिला तो कई लोगों ने अपनी वर्किंग मेथोडोलॉजी को भी चेंज किया, और उसके रिजल्ट्स आज हम देख रहे हैं कि कोविड से पहले जो हम कमा रहे थे आज हम उससे ज़्यादा कमा रहे हैं. कोविड से पहले का जो धंधा था वो धंधा हमारा और बेटर हो गया. कुछ सेक्टर्स ऐसे भी हैं जहाँ पे मतलब पीछे चल रहे हैं, लेकिन धीरे धीरे करके उन सेक्टर्स पे भी अच्छा फर्क पड़ेगा आगे जाके. सरकार उसके ऊपर काम कर रही है, तो आई एम वेरी मच पॉझिटिव्ह की ये भी ग्रो होगा. म्हणजे हे वर्क फ्रॉम होम आणि ह्या सगळ्या कन्सेप्टमुळे सर तुमचं म्हणणं असं आहे की खर्च बऱ्यापैकी काही उद्योगाचा खर्च कमी झालेला आहे, आणि त्याचाही कुठेतरी सकारात्मक परिणाम एकंदरीत प्रत्येकाच्या आयुष्यावरती पडलेला आहे. खूपच आता काही क्षण म्हणजे काही मिनिटं आपल्याकडे बाकी आहेत. तर या कार्यक्रमाच्या शेवटी या साधारण आता भविष्याकडची भारताची जी अर्थव्यवस्था आहे त्याची भविष्याकडील वाटचाल आपण साधारण कशी पाहताय? मी अगोदर तुम्हाला सांगितलं की 3 सेक्टर्स आहे, तिघाची ग्रोथ फार स्पीडमध्ये चालली आहे. लोकांना काय पाहिजे, आता लोकांना ते स्पीडला मॅच करावं लागतील. एक मैं आपको कोट देता हूं आपको मैं. किसी बहुत अच्छे व्यक्ति ने कहा था कि अगर आपको जहां आज आप खड़े हो, अगर आपको 10 साल बाद भी वहीं खड़े रहना है तो उसके लिए आपको बहुत तेज दौड़ना पड़ेगा. क्या बात है. कारण क्या है कि दुनिया भाग रही है, अगर आप वहीं खड़े रह गए तो दुनिया आपसे आगे निकल जाएगी, आप वहीं खड़े रह जाओगे. हिंदुस्तान की इकोनॉमी जिस स्पीड से भाग रही है,
अगर आज आप उसको मैच नहीं करते हो तो आप ये मान के चलो कि आप बहुत पीछे रह जाओगे। और तीनों ही सेक्टर में, चाहे वो मैन्युफैक्चरिंग सेक्टर हो, चाहे वो सर्विस सेक्टर हो, चाहे वो प्राइमरी सेक्टर हो, तो इसके लिए ज़रूरी ये है कि हम अपनी स्पीड को मैच करें, हम अपनी स्पीड को बढ़ाएं और कहीं ना कहीं हम उस स्पीड को मैच करें हम लोग अभी। खूप छान पद्धतीने सर तुम्ही एकंदरीत सगळ्या गोष्टी सांगितल्या। अगदी शेवटी जाता जाता आता काही मिनिटं आपल्याकडे अगदीच काही सेकंद बाकी आहेत, तर त्या निमित्ताने काय संदेश आपण आपल्या प्रेक्षकांना देऊ इच्छिता? मी तरुण भारताला एक संदेश देऊ इच्छितो की इफ़ यू आर इन जॉब, आप ये मत देखो कि आपको कितनी देर काम करना है, आप ये देखो कि आप क्या काम कर रहे हो। जिस काम में आपका मन लगता है उस काम को करो और वर्क और लाइफ इस दो को अलग अलग मत समझो। अगर आप काम कर रहे हो, आपका काम में मन लग रहा है, उस काम को करने के लिए अगर आपको 24 घंटा भी करना है तो आप काम करो और 10 घंटा करना है तो भी करो। लेट्स नॉट सेपरेट योर वर्क एंड लाइफ डिफरेंटली। आगे आने वाला समय आप ही लोगों के लिए है, हम लोगों के लिए है, और अगर हम आज पूरा अपना एफर्ट देंगे तो यकीन मानो दोस्तों, हिंदुस्तान को महा अर्थव्यवस्था बनाने का सपना जो है वो 2047 तक जाने की जरूरत नहीं है उसके लिए, हम उसके भी बहुत पहले अचीव कर सकते हैं। प्रेक्षकांनो, आपण पाहिलं की आजचा हा विषय जो आहे अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था आणि त्याची भविष्यातील पुढची वाटचाल, हा विषय अतिशय किचकट, सखोल आणि प्रगल्भ आहे। तर या सर्व गोष्टींची जी सोप्या भाषेमध्ये आज आपल्या पाहुण्यांनी, संदीप सरांनी जे आपल्याला त्याचं विश्लेषण केलं आणि त्याचे वेगवेगळे कंगोरे आपल्याला समजावून सांगितले, त्याने कुठेतरी आपल्याला काहीतरी एक मूलभूत अशी समज अर्थव्यवस्थेबद्दलची आणि अर्थशास्त्राबद्दलची, अर्थात या सर्व गोष्टींचे कुठेतरी आपल्याला एक ज्ञान नक्कीच प्राप्त झालं असेल अशी मी आशा करतो। सर, खूप सोप्या शब्दामध्ये तुम्ही आज इथे समजावून सांगितलं, अगदी सरळ भाषेमध्ये आम्हाला समजावून सांगितलं। हिंदी तर आपलं राष्ट्रभाषा आहे आणि हिंदीतही बऱ्याचशा गोष्टी आपण समजावून सांगितल्या, त्याबद्दल सर मी आपले दूरदर्शनच्या आमच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, एकंदरीत आमच्या हॅलो सह्याद्रीच्या पूर्ण संचातर्फे आणि आमच्या तमाम प्रेक्षकांतर्फे आपले मनपूर्वक आभार मानतो। धन्यवाद। मित्र, आपण पाहिलं की डिजिटल अर्थव्यवस्था म्हणजे आपण जेव्हा पूर्वीचा एक काळ होता ज्यावेळी आपण मार्केटमधून, बाजारातून कोणतीही वस्तू जर खरेदी करायची असेल तर बँकेतून पैसे काढणे, ते आपण ती वस्तू खरेदी करणे आणि दुकानात जाणे, खरेदी करणे आणि ती घरापर्यंत येणे, ही एक वेळ काढू अशी व्यवस्था होती, त्यात खूप वेळ जायचा। पण आजची जी व्यवस्था आहे, डिजिटल व्यवस्था, अर्थव्यवस्था ज्याला आपण म्हणतो, की बटनाच्या एका क्लिकने ती गोष्ट ऑर्डर होऊन आपल्या घरी पोहोचते, म्हणजे वेळेचा अपव्यय जो आपण म्हणतो तो खूप वाचलेला आणि टाइम इज मनी, ज्याला वेळ हाच खरं एक धन आहे, अशा पद्धतीने जर विचार केला तर 140 कोटी जी आपली लोकसंख्या भारताची आहे, त्यांचा जो वाचणारा वेळ जर आपण केला, त्याचं जर कॅल्क्युलेशन आपण केलं तर मला वाटतं ती संख्या आपल्या आकलनाच्या पलीकडे आहे। आणि हाच एक कणा, जसं सरांनी सांगितलं की ह्या गोष्टी होत आहेत, आणि त्याच सोबत कृषी, उद्योग व सेवा क्षेत्र यामध्ये या क्षेत्रीय क्षेत्रे नवीनतम जे विकासासह पूर्णपणे जे अद्यावत होताना आपण पाहतोय, याचीही कुठेतरी अर्थनीतीवरती सकारात्मक जे परिणाम आहे ते होताना आपल्याला दिसतंय। मित्रो, वेळ आता इथे आपल्याला आज याच आशावादी वळणावरती आपल्याला आज इथे सांगता करावी लागत आहे प्रोग्रामची। पुढेही हॅलो सह्याद्रीचा हा कार्यक्रम आपण पुन्हा भेटूया नवीन भागामध्ये, नवीन पाहुण्यांसोबत, एका नवीन विषयासह। तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदित रहा। नमस्कार।